जे बंगाल आहे, या बंगालची स्थिती ब्रिटिशकालीन अवस्थेमध्ये काय होती, कशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचे पाय मजबूत करून घेतले होते बंगालमध्ये. तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की बंगालचा जो नवाब होता, हा नवाब हा नवाब म्हणजे कोण होता रे? सिराज उद्दौला. सिराज उद्दौला. आता हा सिराज उद्दौला तिथला नवाब होता. ईस्ट इंडिया कंपनी तिथे व्यापार करायला आली आणि ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं? ईस्ट इंडिया कंपनी ही इंग्रजांची कंपनी, इंग्रजाच्या कंपनीनं काय केलं? तिथले काही इंग्रज कर्मचारी हे कर्मचारी पाठवले कुठं? ह्या पश्चिम बंगालमध्ये. कुठं पाठवले? पश्चिम बंगालमध्ये. आणि काय म्हणले बाबा, आम्हाला ना व्यापार करायचा, आम्हाला व्यापार करायसाठी काही सवलती पाहिजे. तर व्यापार करायसाठी सवलती दिल्या. पुन्हा सिराज उद्दौला मोकळ्या मनानं म्हटलं बाबा ठीक आहे, अतिथी देवो भव, तुम्ही आमचे पाहुणे, करा व्यापारीचं. व्यापारी सवलती दिल्याच्या नंतर त्यानं काय करून ठेवलं की इंग्रजांना हळूहळू गैरवापर करणं सुरू केलं. या सवलतीचा काय केला? गैरवापर. जसा गैरवापर करणं सुरू केला हे कळलं, सिराज उद्दौलाला राग यायला लागला. मग त्यांनी काय केलं होतं, बाजूला एका ठिकाणी वखार बांधली आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे यांनी? तटबंदी सुरू केली. याची तटबंदी. आणि तटबंदी केली हे माहीत झालं जेव्हा कोणाला? सिराज उद्दौला राग यायला लागला. ठिकाण आमचं, तुम्ही बाहेरून आलात, जागा आमची, आणि वरून आपल्या गावातल्यासारखं काय राहते? गावात ग्रामपंचायतच्या माणसाने एखादी माहीत राहते, सरपंच आहे आणि गावातला एखादा हळूहळू थोडस अगोदर ढोरं बांधायसाठी जागा घेतली, मग 2 इटी बाजूला ठेवल्या, पुन्हा 2 पत्र लावले, पुन्हा 2 जाळे लावले, वरून पुन्हा पत्र टाकले, आणि पुन्हा काय म्हणते ही जागा आमची होय. तसा कार्यक्रम. ब्रिटिश आले, व्यापार करायला लागले, सवलती मानल्या, हळूहळू व्यापार उद्योग वाढवायला लागले, आणि वरून काय म्हणायला लागले ही एरिया आमचा होय, आम्ही वीज बांधली. आता ती कोणाला पटलं नाही? सिराज उद्दौला. पटलं का ते? सिराज उद्दौला त्या गोष्टीचा राग आला. सिराज उद्दौलानं पुन्हा त्याच्यावर काय केलं? हे बरोबर नाही बाबा म्हणला. त्यांनी नाही का त्यांना त्यांच्यावर हल्ला केला आणि हल्ला करून नाही का त्यांची ते वखारी पाडून टाकले. हे मला जमणार नाही. ही गोष्ट केल्याच्या नंतर सिराज उद्दौलाच्या खाली बर तू असं ऐकत नाही का? काय म्हणतात की घरचाच भेदी असते. सिराज उद्दौलाच्या खाली एक सेनापती होता. कोण होता त्याचं नाव? सेनापती, जिसके अंडर में सब फौज थी. मीर जाफर. हा काही निष्ठावान नव्हता. मालिक हा बोले सो कायदा असा म्हणणारा नव्हता. सुतान कार्यक्रम वाजवणारा होता. याला काय केलं? रॉबर्ट क्लाइव्ह काय म्हणला? रॉबर्ट क्लाइव्ह म्हणला भाऊ तुला नवाबपद देतो, जमते का? आपल्या भारतीय लोकांची बऱ्यापैकी एक अवस्था आहे, एखादी गोष्ट दाखवली की लाल गाळली. स्वतःची मान सन्मान प्रतिष्ठा गेली तरी चालते, पण आपल्याला पद लाल म्हणजे लालच नाही. काय मग देशभक्ती चुलीत गेली. देशावर प्रेम नाही, भाऊ एकाचे वैर. पण काय आहे? फायदा. काय पाहिजे आम्हाला? फायदा. हे आमचं मुळातच पिंड रक्तात जेनेटिकली घुसलेलं. छोट्या गोष्टीसाठी वाद करणार. मग इथं तेच ना, मीर जाफर नाही का हे म्हणला नाही की तू बाहेरून आलेलास, आम्ही आमचं पाहून घेऊ, मी माझा मालक पाहत बसल, तुला काय करायचं आहे? तू मला नवाब पद देतो मिळून, चलो मालिक को उडा देंगे. मीर जाफर सोबत युद्ध सुरू. आणि मग काय केलं? रॉबर्ट क्लाइव्ह युद्धाला गेल्याच्या नंतर या सेनापती हा आपला मीर जाफर आणि त्याच्या पाठीमागे ही सगळी सेना. मीर जाफर आणि पाठीमागे सेना. हे आमचे सिराज उद्दौला भाऊला वाटलं, हे म्हणला इकडून इकडे म्हणला कर दे चढाई. हे सुतानच काय म्हणला, तुम्ही तुमचं पाहून घ्यावं, आपल्याला काही जमत नाही म्हणला. येळवर कार्यक्रम मारला. कोणाचा? मीर जाफरला सैन्यच लढायला नाही. इथं मीर जाफरचा पराभव झाला. जिंकलं कोण?
रॉबर्ट क्लाइव्ह. इंग्रजांना काही करायचं काम पडलं म्हणजे याला म्हणतात घर का बेदी लंका डाय, की आपल्याच घरातला माणूस असा धोकेबाज निघला की आपले कार्यक्रम वाजत असतात. देशाच्या पातळीवर, गावाच्या पातळीवर, घराच्या पातळीवर माणूस जर भेदी निघला तर तुमचा कार्यक्रम वाजत असते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे अशी मीर जाफर गावोगावी घरोघरी आहेत. लक्ष द्यायला लागलं. त्याच्यानंतर पक्क लक्षात ठेवायचं मीर जाफरलाही कळालं की रॉबर्ट क्लाइव्ह काय भारी माणूस दिसायला लागला. रॉबर्ट क्लाइव्हला पटलं, आपलं मीर जाफरला पटलं नाही. त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने याच्यावरही लिहिण्याचा सुरू केला कार्यक्रम. बाबा तू काय आमचं ऐकत नाही. मीर जाफरच्या नंतर कोण आला रे? मीर कासिम. ये इनके ससुर जी मीर जाफर, हे जावाई बापूला चढवलं नवाब पदावर. नवाब पदाच्या नंतर जावाई बापू डोक्यावर चालले आणि गोळ्या सपल्याने करायला लागले. इंग्रजाला भांडणं सुरू केले ते. मग पुन्हा काय म्हणले, जाऊ दे सासराच बरा. कोणाला पुन्हा आणलं? मीर जाफर. मीर जाफरला आणल्याच्या नंतर पुन्हा यांच्यात ही जी लढाई होती मीर जाफरची, आपल्या सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्हची, या लढाईला कोणती लढाई म्हणतात? प्लासीची लढाई. कोणती लढाई? प्लासीची. आणि हे कधी झालेली आहे? 1757. किती? 57. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात नाही का हे सगळं त्यांच्या लक्षात आलं. मीर जाफर म्हणला, भाऊ म्हणला हे काही आपल्याला लक्षात येईन, आपल्याला एक होणं गरजेचं आहे. आणि मीर जाफर इकडे रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रज अधिकारी, त्यांची सेना. मीर जाफरनं गोळा करणं सुरू केले लोक. अयोध्याचा नवाब कोण होता? शुजा उद्दौला. कोण? मौड असल्यावर सुजा, तर हे सुजा उद्दौला. त्याच्यानंतर कोण होतं? मुघल बादशाह शहा हा शहा आलं. मुघल, सुजा उद्दौला तिघही जण एकत्र आले. आपल्या इथं कसं राहते माहिती का? उशिरा शहाणपण येते. दुधाचे दात पडले आणि अक्कल दाड आली की माणूस एका जागी येते. सगळे काय म्हणायलो? अक्कल दाड फुटली माणसाला की एका जागी असेल. तरी पण रॉबर्ट क्लाइव्ह आपली नाका जिंकला. मग शेवटी एक तह झाला. त्या तहाचं नाव कोणतं आहे? तहाचं नाव कोणतं आहे? अलाहाबादचा तह. कोणता आहे? अलाहाबादचा तह. अलाहाबादच्या तहानं काय केलं? अलाहाबादचा तह झाल्याच्या नंतर तिथं सांगितलं गेलं बुवा आम्ही जे आहे ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी अधिकार दिले. दिवाणी अधिकाराचा अर्थ होते, हे जे दिवाणी अधिकार होतं ते दिवाणी अधिकार म्हणजे काय म्हणतात त्याला? पैसे. एक प्रकारची वसुली, पैसे. समजा पैसे गोळा करण्याचा अधिकार, कर गोळा करण्याचा अधिकार हे आम्ही कोणाला दिले? ईस्ट इंडिया कंपनीला. आणि ज्याच्याजवळ पैसा असते त्याच्याकडे पावर असते, मनी पावर. कोणती पावर? मग बंगालमध्ये अशा पद्धतीने नाही का पाया रोवला गेला, मजबूत झालं ईस्ट इंडिया कंपनीचं. अशा पद्धतीने नाही का काय झालेलं आहे बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनी जी आहे मजबूत कशी झाली? ते हे आपल्या लोकांच्या मूर्खपणामुळे. आपलेच लोक जाऊ त्यांना नवाब पद देतो, हो भेटलो आपण तिकडे, म्हणजे आम्हाला कधीही निष्ठा नव्हती आपल्या देशाच्या राजाबद्दल. आम्ही निष्ठावान नव्हतो. याच्यामुळे आमच्यावर पूर्ण राज्य केलं इंग्रज. लक्ष द्या.